चला तुमच्यासाठी परत एक खास प्रश्न घेऊन आलोय. प्रश्न काय आहे तर बघा. चला सर हा प्रश्न काय आहे बघा. हा वर्गमुळात 12चा यम वजा 2 बर बरोबर 12चा वर्ग. वर्ग सर हा. असा जर प्रश्न आला बर तर तुम्ही काय करायचं हा. डायरेक्ट घ्यायचं यम वजा 2 बर यम वजा 2 भागिले त्याला करायचं 2. का हो सर भागिले 2 केले याला? सर हे आहे तुमचं वर्गमूळ म्हणजे हा. आता काय नसतं म्हणजे असतं 2 म्हणून तुम्ही 2 ने भागायचं. जर इथं घनमूळ असेल तर सर मग 3 ने भागायचं. बर बरोबर उत्तर लिहायचं सर या 12चा घात 2. किती घात आहे याचा 2 म्हणून लिहायचं 2. सर 12चा दुसरा घात घेतला तुम्ही. हा. 12चा दुसराच का घेतला हो सर? सर इथं जर पाया समान असेल हा तर त्याचा घात घ्यायचा असतो. बर म्हणजे पाया समान असला तर काय करायचं? त्याचा घात घ्यायचा. बर सर जर इथं पाया जर 144 असेल तर मग तुम्ही तिथे पाया समान करून घ्यायचा म्हणजे लिहायचं 12चा दुसरा. दुसरा म्हणजे जर पाया समान नसेल तर पाया समान समान करून घ्यायचा. मग 144 असेल तर 12चा दुसरा. सर 144 चा दुसरा असेल तर मग 12चा दुसरा आणि त्याचा दुसरा म्हणजे 12चा चौथा. चला पुढं. चला सर बघा आता ही 2 भागिले हा पुढे गेल्यावर काय होईल गुणुले मग काय होणार यम वजा 2 बरोबर 2 गुणुले 2 म्हणजेच यम वजा 2 बरोबर 4. 4. आता बघा सर हा काय जाऊन काय होईल इकडे वजा 2 इकडे गेले की अधिक होईल. अधिक होईल. हा. मग काय होणार यम बरोबर बरोबर 4 अधिक 2 किती झालं आणि म्हणून यम बरोबर किती येणार उत्तर 6. म्हणजे या प्रश्नामध्ये यम ची किंमत किती आली सर 6. तर तुमच्यासाठी परत एक खास प्रश्न. हा प्रश्न सोडा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर कळवा. तुम्हाला गुरुकुल विद्या मंदिर गोकळी परिवारातर्फे धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा.